नमस्कार. आज आपण SIR प्रक्रिया 2026 मध्ये इलेक्टोर्स हॅव्हिंग एनिमोलीज म्हणजेच त्रुटी असलेले मतदार यांच्या एनिमोलीज कसे दूर करायच्या किंवा त्रुटी कशा दूर करायच्या ते पाहूया. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम त्रुटी असलेले मतदार कोणते ते जाणून घेऊया. ज्या मतदारांचे मॅपिंग झाले आहे परंतु त्यांच्या नोंदीमध्ये तार्किक विसंगती, संशयास्पद कौटुंबिक जोडणी किंवा डेटा विसंगती आढळले आहे, अशा मतदारांना त्रुटी असलेले मतदार म्हणजे एनोमलीज असलेले मतदार समजायचे आहे. आपण फॉर्म डिस्ट्रीब्यूट करताना अशा सर्व इन्युमरेशन फॉर्मवर डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात पेन्सिलने एल अशी खून करावी व त्यांचा एक गठ्ठा बनवावा, म्हणजे आपल्याला त्या एनोमलीज दूर करण्यासाठी सोपं जाणार आहे. आता या एनोमलीज 13 प्रकारामध्ये विभागलेल्या आहेत. त्यांचे पुढे दिलेल्या प्रकारानुसार अशा अर्जांवर अतिरिक्त खून देखील केली जाऊ शकते, म्हणजे आपल्याला त्या एनोमलीज दूर करणं सोपं जाईल. LA, LB, LC, LD असे वर्गीकरण आपण करू शकता. पॉज करून या सर्व एनोमलीज बघून घ्या आणि त्या पद्धतीने वर्गीकरण करा. या एनोमलीजची विभागणी करून घेतल्यानंतर आणि त्यांच्यामध्ये पेन्सिल मार्किंग केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म सबमिट करताना किंवा त्या एनोमलीज दूर करताना आपल्याला सोपं जाणार आहे. आता ह्या एनोमलीज कोणत्या आहेत आणि त्या दूर कशा करायच्या ते पाहण्याआधी आपण जर ह्या एनोमलीज दूर केल्या नाहीत तर आपल्याला काय होऊ शकते हे पाहूया. बघा, आत्ताच मॅपिंग केल्यास ते इझी पाथ होणार आहे, म्हणजे सोपा मार्ग होणार आहे. कारण फक्त ॲपवर माहिती अपडेट करावी लागणार आहे आता आणि मतदाराचं नाव थेट त्या यादीमध्ये येणार आहे. परंतु मॅपिंग न केल्यास हार्ड पाथ म्हणजे अवघड मार्ग होणार आहे BLOसाठी. कारण ड्राफ्ट पब्लिकेशन नंतर सुनावणी म्हणजे हिअरिंग घेणे अनिवार्य राहणार आहे. BLO मार्फत मतदारांना नोटीस बजावावी लागते आणि मतदार उपस्थित न राहिल्यास 3 वेळा सुनावणी घ्यावी लागते आणि 3 वेळा नोटीस बजावावी लागेल. अशी अवघड प्रक्रिया त्यानंतर सुरू होणार आहे आणि म्हणून या अवघड प्रक्रियेस सामोरे जाण्याआधीच जर आपण मॅपिंग केले किंवा एनोमलीज दूर केल्या तर आपल्याला सोपं जाणार आहे. म्हणून आता ह्या एनोमलीज कशा दूर करायच्या ते बघूया. सर्वप्रथम जी एनोमलीज येते ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीसोबत सेल्फ मॅपिंग झालेलं आहे. उदाहरणार्थ, आताच्या 2026च्या मतदार यादीतील व्यक्तीची मॅपिंग दुसऱ्याच व्यक्तीच्या 2002च्या माहितीसोबत झालेली आहे. अशा वेळी काय कार्यवाही करायची, तर अशा केसमध्ये सदर मतदाराला अनमॅप करून बरोबर त्याच्याच 2002च्या रेकॉर्डसोबत मॅपिंग करणे, म्हणजे त्याला आधी अनमॅप करायचं आणि त्याची योग्य नोंद शोधायची आणि त्याला मॅपिंग करून घ्यायचं. त्यानंतर दुसरी एनोमली असणार आहे आडनावात फरक. आत्ताच्या 2026च्या मतदार यादीमधील मतदाराचे नाव अपडेटेड असणे पण मॅपिंग लग्नाच्या आधीच्या 2002च्या रेकॉर्डसोबत केलेले असणे, ही एनोमली येऊ शकते. अशा वेळी काय कार्यवाही करायची, तर मतदाराच्या स्वतःच्या नावातील फरकामुळे एनोमली असेल तर अनमॅप करून त्याच्या आई किंवा वडिलांच्या नावासोबत सेल्फ प्रोजेनी करणे. जर वडिलांच्या नावासोबत एनोमली दाखवत असेल तर अनमॅप करून आई किंवा आजी किंवा आजोबा यांच्यासोबत सेल्फ प्रोजेनी करून एनोमली दूर करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर तिसरी एनोमली आहे नातेसंबंधातील तफावत. लग्न झालेल्या स्त्रियांची मॅपिंग वडिलांऐवजी पतीसोबत केलेली असणे. काही वेळेस असेही होऊ शकते की पतीसोबत मॅपिंग केलेलं आहे, मग त्यावेळेस काय कार्यवाही करायची, सदर मतदाराच्या पतीचे नाव फ्रोजेन मॅपिंगमध्ये रिलेशन म्हणून फादर मॅप केलेले आहे, त्यावेळी वयामध्ये तफावत दिसल्यामुळे एनोमली दर्शवण्यात आलेली आहे. अशा केसमध्ये त्याला अनमॅप करून त्या मतदाराला त्याच्या वडिलांच्या किंवा आईच्या नावाशी मॅपिंग करायचं आहे, म्हणजे ती एनोमलीज दूर होणार आहे. त्यानंतर चौथी एनोमलीज असणार आहे ॲड फ्रोजेनीच्या ऑप्शनमध्ये 3 पेक्षा जास्त अपत्ये मॅप केलेले असणे, म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावावर 3 पेक्षा जास्त अपत्ये मॅप केलेले आहेत. अशा वेळी काय कार्यवाही करायची, अशा केसमध्ये जास्तीत जास्त 3 अपत्यांसोबत एका रेकॉर्डचे मॅपिंग करणे. उर्वरित अपत्यांचे मॅपिंग आई, आजी किंवा आजोबा यांच्या रेकॉर्डसोबत करायचं आहे. त्यानंतर पुढची एनोमलीज असणार आहे मतदारांचे स्वतःचे मॅपिंग स्वतःच्याच 2002च्या रेकॉर्डसोबत सेल्फ प्रोजेनी केलेले असणे. म्हणजे काही वेळेस असंही होऊ शकतं की ज्यावेळेस आपण 2002च्या यादीत नाव सापडलेलं आहे आणि त्यांची मॅपिंग करताना आपण त्यांची मॅपिंग सेल्फ प्रोजेनी या टॅबमधून केलेली असते, त्यामुळे मग त्या ठिकाणी एनोमलीज दर्शवते. मग अशा वेळी काय करायचं, तर वरील केसमध्ये मतदाराने स्वतःचे 2002चे रेकॉर्ड असूनही त्याला स्वतःच्याच रेकॉर्डसोबत फादरचे रिलेशन दाखवून मॅप केलेले आहे. अशा केसमध्ये सदर
सेल्फ प्रोजेनी ही अनमॅप करून त्याला त्याच्या 2002च्या रेकॉर्डसोबत मॅप करायचं आहे, म्हणजे ती ॲनॉमलीज दूर होणार आहे. त्यानंतर पुढची ॲनॉमलीज असणार आहे ग्रँड पॅरेंट्स व नातवंडे यांच्या वयातील अंतर 40 वर्षापेक्षा कमी असणे. असं का होतं तर ग्रँड पॅरेंट्ससोबत सेल्फ प्रोजेनी मॅपिंग केली तर ग्रँड पॅरेंट्स व मतदाराच्या वयातील अंतर 40 वर्षापेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. मग अशा वेळी जर हे ॲनॉमलीज दाखवत असेल तर काय कारवाई करायची ते बघूया. ग्रँड पॅरेंटचे 2002चे वय चुकीचे आहे किंवा आपण मॅपिंग केलेली चुकीचे आहे हे आधी चेक करणे. म्हणजे ग्रँड पॅरेंटचे वय चुकले आहे की आपण केलेली मॅपिंग चुकली आहे हे आधी चेक करायचं आहे. त्यानंतर मॅपिंग आई किंवा वडील यांच्यासोबत केलेली आहे परंतु रेकॉर्डमध्ये चुकून ग्रँड डॉटर ग्रँड सन मार्क केलेले असते. म्हणजे काही वेळा मॅपिंग आईवडिलांसोबत केलेली असते पण रिलेशन लिहिताना चूक झालेली असते. अशा वेळी मॅपिंग झालेल्या मतदाराचे रिलेशन दुरुस्त करून घ्यायचे आणि ती ॲनॉमलीज दूर करायची. किंवा जर आजोबासोबत केलेली सेल्फ प्रोजेनी मॅपिंग चुकीची दाखवत असेल तर आजी किंवा वडील किंवा आई यांच्यासोबत सेल्फ प्रोजेनी मॅपिंग करून ती ॲनॉमली दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर पुढची ॲनॉमलीज आहे पॅरेंटच्या व मुलांच्या वयातील अंतर 15 वर्षापेक्षा कमी असणे. म्हणजे मुलगा आणि आईवडील यांच्यातील अंतर हे 15 वर्षापेक्षा कमी असते त्यावेळेस ती ॲनॉमलीज दाखवत असते. मग अशा वेळी करावयाची कारवाई काय, जर वयातील फरक 15 वर्षापेक्षा कमी दिसत असेल तर त्या मतदारांचे मॅपिंग ज्या आई किंवा वडिलांबरोबर केलेले आहे ते त्यांचे आईवडील आहेत की नाही हे प्रथम कन्फर्म करणे. जर ते मॅपिंग चुकीचे असेल तर ते दुरुस्त करणे. जर वडिलांसोबत केलेली सेल्फ प्रोजेनी मॅपिंग चुकीची दाखवत असेल तर आजी किंवा वडील किंवा आई यांच्यासोबत सेल्फ प्रोजेनी मॅपिंग करून ॲनॉमली दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 8वी ॲनॉमलीज ॲड प्रोजेनीच्या ऑप्शनमध्ये 2 अपत्ये मॅप केलेली असूनही ॲनॉमली असणे. म्हणजे 3 पेक्षा जास्त असू नये असे आहे परंतु काही वेळेस 2 अपत्ये असूनही अशी ॲनॉमली दाखवत असते. मग अशा वेळी काय करायचं तर ॲड प्रोजेनीच्या ऑप्शनमध्ये 2 अपत्ये मॅप केलेले असूनही ॲनॉमली असेल तर दोन्ही अनमॅप करावे. त्यानंतर ज्या अपत्यास दुसऱ्यांदा मॅप केलेले होते त्यास पहिल्यांदा मॅप करणे आणि ज्या अपत्यास पहिल्यांदा मॅप केलेले होते त्यांना दुसऱ्यांदा मॅप करणे. अशा केल्यास ॲनॉमली दूर होईल. धन्यवाद. अशा प्रकारचे SIR संबंधित मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. बाय बाय.